पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। वासू, वासू प्लीज, वासू प्लीज सांग ना काय झालंय। कशाचं? तुला। मला? वासू असा का वागतोयस? हा प्रश्न तू स्वतःला विचार। आय एम सॉरी। तुला स्पेस हवी होती। हो पण मला तोडायचं नव्हतं। तुला गिल्टी वाटतंय का? म्हणजे तू माझ्याशी जे रूढ वागलीस त्याच्या पश्चातापातून हे जर आलं असेल ना तर उर्मी मी तुला स्पष्ट सांगतो की त्याची गरज नाहीये। तू जे ठरवलंयस हा तुझा निर्णय आणि आय रिस्पेक्ट युअर डिसिजन। वासू मला हे असं नकोय। सगळं तुला हवं तसं होणार नाही उर्मी। तुला काय हवं हे तू सांगितलंस पण मी कसं वागायचं हेही तू सांगणार असशील तर तसं चालणार नाही। पण हे असं वागण्याची गरज आहे का? मला मला त्रास होतो तुझ्या वागण्याचा। सुटका पण हवी आणि त्रास पण नको व्हायला, असं कसं चालेल? मलाही होतोय त्रास पण मी त्याच्याबद्दल तक्रार करत नाहीये। तुला काय हवंय उर्मी? नाही, तू मला हव्या त्या डिस्टन्सला ठेवणार। तुला हवं तेव्हा मित्र व्हायचं, तुला हवं तेव्हा हसायचं, तुला हवं तेव्हा दूर जायचं, तुला हवं तेव्हा धावत यायचं, हे ना अपेक्षित आहे तुला? उर्मी मी माणूस आहे, रिमोटवर चालणारे यंत्र नाही। पण असं वागण्याची गरज आहे का काही? तुझ्या वागण्याची रिॲक्शन आहे माझं वागणं। म्हणजे मी वाईट वागले तुझ्याशी? तू ठरव। वासू अरे पण साधे मित्र पण होऊ शकत नाही का? मी तुझा मित्र नाही होऊ शकत उर्मी, कधीच नव्हतो। आता तुला या नात्याचं स्वरूप बदलायचंय म्हणून मी माझ्या भावना नाही बदलू शकत, कारण ते माझ्या हातातच नाही। एकदा प्रेम केल्यानंतर पुन्हा मैत्री म्हणजे एकतर ते प्रेम तसंच असतं किंवा ते प्रेम प्रेमच नसतं। कसली मैत्री करायची तुला माझ्याशी आणि का? वासू आपण एकमेकांना साधं एक्नॉलेज पण करू शकत नाही, एवढं काहीही झालं नाही आपल्यात। तुला काय हवंय? म्हणजे तू खूप वेगवेगळं आणि कन्फ्युजिंग बोलतेस। तुला नेमकं माझ्याकडून काय हवंय? आधी तू म्हणालीस मला स्पेस हवी, मी स्पेस दिली, आणि आता तू म्हणते आपण मित्र बनूया। मला नेमकं कळत नाहीये तुला नक्की काय हवंय आपल्या नात्यातून। माझं मलाच कळत नाहीये। मग तुला जेव्हा कळेल त्यानंतर आपण बोलू। तुला कळलंय का तुला काय हवंय ते? आता त्या सगळ्याला अर्थ आहे का? वासू मला आता जाणून घ्यायचे की तुला आपल्या नात्यातून काय हवंय। मला आपल्या नात्यातून डेव्हलपमेंट हवी आहे। मैत्रीचं प्रेमाचं लग्नात रूपांतर झालेलं हवंय मला तुझ्याबरोबर एकत्र आयुष्य घालवायचंय। मला तुझ्याबरोबर माझी फॅमिली जोडायची आहे। मला तुझ्याबरोबर हसायचंय, तुझ्याबरोबर रडायचंय, तुझ्याबरोबर फिरायचंय। मला तुझ्याबरोबर जे चुकीचं आहे ना ते बदलायचंय। मला तुझ्याबरोबर मुलांना वाढवायचंय, ग्रो व्हायचंय। मला तुझ्याबरोबर म्हातारं व्हायचंय आणि म्हातारं झाल्यानंतर तुझ्याबरोबरच आनंदाने मरायचंय। झालं समाधान? मनोहरराव, तुम्ही आमचे जुने स्नेही आहात। पुनर्वसूलाही तुम्ही व्यक्तिशः ओळखता। नाही, तुम्हाला बाहेरून कळलं असेलच, पण आम्ही तुम्हाला कल्पना द्यावी असं मला वाटलं म्हणून सांगतो। आमच्या पुनर्वसूचं आम्ही नीता नावाच्या एका मुलीशी लग्न जुळवलं होतं, पण काही दुर्दैवी कारणांमुळे ते लग्न मोडलं। का कशामुळे याचा काथ्याकूट करण्यात काही अर्थ नाही। एकच खात्रीने सांगतो, जे काही झालं त्यात पुनर्वसूचा काहीही दोष नाही। मला कल्पना आहे। नाही, बाहेरून तुम्हाला कळण्यापेक्षा ही माहिती आम्ही तुम्हाला द्यावी असं मला वाटलं म्हणून सांगितलं। थोडं कानावर आलं होतं, त्या मुलीचाच मूर्खपणा सगळा। लोकांच्या मुलीला दोष देण्यात किंवा तिची नालस्ती करण्यात मला स्वारस्य नाही। आपण कशाला कोणाची निंदा करायची? मूळ मुद्दा असा की तुमच्या नंदिनीला आम्ही तिच्या लहानपणापासून ओळखतो।
हो, तुमच्याच अंगणात वाढली आहे ती. मुलगी संस्कारी आहे, मायाळू आहे, कष्टाळू आहे. तुमचे आशीर्वाद आहेत दादा. आमचे पुनर्वसू संस्कृतमध्ये MA आहेत, हुशार आहेत, जबाबदार आहेत, मुख्य म्हणजे शब्दाचे पक्के आहेत. आणि त्यांच्या पत्रिकेवरून हे स्पष्ट आहे की ते मोठे कर्तृत्ववान होणार आहेत. त्यांना शिकायचं होतं, आम्ही शिकू दिलं, पण लवकरच मठाचा सगळा कारभार त्यांच्यावर सुपूर्त करून आम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारणार आहोत. पण तत्पूर्वी त्यांचा विवाह व्हायला हवा. तुमची नंदिनी आम्हाला सून म्हणून पसंत आहे. तुमच्या परवानगीशिवाय तिची आणि पुनर्वसूंची पत्रिका आम्ही जुळवून बघितली, त्याबद्दल क्षमस्व. हो, काहीतरीच काय दादा, चांगलंच केलं तुम्ही. पत्रिकेवरून त्यांचा संसार सुखाचा होईल असं दिसतंय. हो, तुम्ही म्हणाल तसं. नाही, लग्नासारखा मोठा विषय आहे तेव्हा. दादा, मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का? मनोराव, मुलगी ही बापाच्या काळजाचा तुकडा असते. मला देखील मुलगी आहे. तिचं सुख हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि मोठं आहे. मुलगी देताना इतर कुठल्याही दबावाला बळी न पडता आपली मुलगी त्या घरात सुखाने नांदेल का, एवढाच विचार बापाने करावा असं मला वाटतं. आपलं नातं काय आहे, मला समाजात प्रतिष्ठा किती आहे याचा अजिबात विचार करू नका. ह्या घरात तुमची मुलगी सुखी होईल का याचा विचार करा आणि निर्णय घ्या. वेळ घ्या आणि मग हवं तर सांगा मला. तुमच्या घरात माझी लेक पडणार म्हणल्यावर माझ्यासारखा भाग्यवान मीच. माईंसारख्या मायाळू सासूबाई आणि तुमच्यासारख्या सासऱ्याची मायेची सावली जर तिच्यावर असेल तर आणखीन काय पाहिजे. तुम्हाला नंदिनीशी बोलून ठरवायचं असेल तर तसं करा. छे छे, नंदिनी एका पायावर तयार आहे. म्हणजे म्हणजे आता तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही, पण लहान असल्यापासूनच पुनर्वसू सारखाच नवरा पाहिजे असं ध्यास घेतला होता पोरीनी. घ्या. अगं बाई, कधी बोलला नाहीत ते? धजावलो नाही वहिनी साहेब. अहो, हा तर दुग्ध शर्करा योग झाला. नाही, पण मला वाटतं तुम्ही तरीही नंदिनीशी एकदा. दादा, नंदिनीशी बोलायची काही गरज नाही. हा, आता तुम्हाला पाहिजे असेल तर पुनर्वसूंशी तुम्ही एकदा बोलून बघा. नाही, पुनर्वसूशी आम्ही बोलणारच आहोत, पण सगळं ठरल्यावर. पण तो आमच्या शब्दाबाहेर नाही, मी ग्वाही देतो तुम्हाला. मला काय हवंय याची क्लॅरिटी आहे मला, म्हणून एक एक पाऊल उचलत होतो मी. मला मठाधिपती नाही व्हायचंय उर्मी, मला MPhil PhD करायची आहे. पहिली स्टेप आर्थिक स्वातंत्र्य, म्हणून मी हे ट्रान्सलेशनचं काम घेतलं आणि त्याचे खूप चांगले पैसे मिळतायत मला. कर्मठ घरात जन्माला आलो म्हणून मीही कर्मठ असायलाच हवा असा नियम नाहीये. मी पुढारलेल्या विचारांचा आहे. मला माहितीये माझी फॅमिली तेवढी पुढारलेली नाहीये. माझ्या घरच्यांवर जुन्या चालीरीतींचा पगडा आहे. ती माणसं देवभोळी आहेत, पण ती माणसं दुष्ट नाहीयेत. कुणाला त्रास देण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी तशी नाहीयेत ती. माझे दादा तर पत्रिका बघण्याचे पैसे सुद्धा घेत नाही. ते धर्माचरण करतात कारण त्यांचा त्यावर विश्वास आहे. आता त्यांचा विश्वास तर्काला धरून आहे की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात खोट नाहीये. माझी आई फार शिकली नाहीये, नोकरी करणारी नाहीये, पण तिला माया कशी करायची ते माहितीये. तिच्या मुलांनाच नाही तर तिच्या सुनेलाही तिने आपलंसं केलंय. सासूच्या अधिकाराने नाही, आईच्या मायेनं. माझा भाऊ फक्त नावाने नाही वर्तनानंही राम आहे, भोळा आहे. माझ्या फॅमिलीची लाज वाटावी असं काही नाहीये त्यांच्यात. ती माणसं स्वच्छ आहेत, चांगली आहेत, शुद्ध आहेत. ती फक्त निधर्मी किंवा नास्तिक नाहीयेत. आता ते कितीही कर्मठ असले तरी ते बदलतील. पूर्णपणे बदलणार नाहीत, पण जाच होणार नाही इतके बदलतील हे नक्की.
पण खूप पेशन्सचं काम आहे. माझी बायको होणं सोपं काम नाहीये उर्मी. आता स्पष्ट आणि खरं सांगतो, तुझा निर्णय कितीही मनाला लागला तरी तो बरोबर आहे हे पटतंय मला. माझ्या घरात ऍडजस्ट होण्यासाठी एकतर धार्मिक मुलगी हवी जी मला चालणार नाही, कारण मी तसा नाही, नाहीतर मग पॅशनेट मुलगी हवी. खूप वेळ देण्याची तयारी तिला ठेवायला लागेल. म्हणूनच तुझा वेळ वाया जाऊ नये असं मला वाटतं. कारण लग्न केलं तरी बायकोसाठी मी माझी फॅमिली बदलणार नाहीये. फॅमिलीला बदलवण्याचा प्रयत्न करणार आहे. यशाची गॅरंटी नाही तरी माझी माणसं आहेत म्हणून एवढं त्यांच्यासाठी करावं असं मला वाटतं. तुझं आयुष्य यात वाया घालवू नको. तू जा, करिअर कर, परदेशात जा, शिक. माझ्या आईबाबांना मी सोडू शकत नाही तर तुझ्या आईबाबांना सोड असं मी कसं सांगणार? तू नाव केलंस तर मला आनंद आणि अभिमानच वाटेल. तुझ्या करिअरच्या आड येऊ इच्छित नाही मी. माझ्या मनात राग नाही, मी शांत आहे. सगळं सोसण्याची शक्ती वाढवतोय मी, इतकंच. खरंच सांगतो, तुला त्रास व्हावा म्हणून सोडलं नाही मी. तुला मोकळं करावं म्हणून थांबलो. बोलत राहिलो, भेटत राहिलो तर थांबता नाही येणार उर्मी. तू जा आता. मी रागावलो नाहीये ना, तुझ्याबद्दल कुठला गैरसमज आहे माझ्या मनात? मला पटलंय आणि मी शांतपणे स्वीकारलंय सगळं, एवढंच. टेक केअर. गुड बाय. वासू, आय एम सॉरी. मी चुकले. वासू, आय लव्ह यू वासू. मग आता मी हे पक्क समजू का? अगदी. ठीक आहे. मग आता पुढचं सगळं कसं ठरवायचं? एकमेकांच्या सोयीने ठरवूया. माझं काही म्हणणं नाही, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्या आज्ञेबाहेर नाही. तसं असेल तर एक चांगला मुहूर्त बघितलाय आम्ही. असा मुहूर्त फार दुर्मिळ असतो. फक्त तो मुहूर्त गाठायचा तर थोडी घाई होईल. तुमची तयारी असेल तर काय हरकत नाही. मला चालणार आहे, पण मी फक्त माझ्या बहिणीशी म्हणजे नंदिनीच्या आत्याशी बोलतो. नंदिनीचं सगळं तिनेच केलंय ना, तेव्हा तिच्याशी बोलतो आणि मग आपण ठरवू सगळं. बा, साखरपुड्याचं काय करायचं? नाही, तो लगेच करूया. पुनर्वसूचं वेळापत्रक बघूया आणि ठरवून टाकूया. उत्तम. पण दादा, जरा थोडं महत्वाचं बोलणं गरजेचं आहे. बोला ना. म्हणजे मी काय म्हणतो ते देण्या घेण्याचं काय करायचं? हे सगळं रीतीनुसार झालं पाहिजे. नाही, देण्या घेण्याशिवाय लग्न कसं होणार, नाही का? हो, म्हणजे तुम्ही आम्हाला ते सांगितलं, थोडी कल्पना दिलीत तर मग पुढं सांगतो. तुम्ही फक्त तुमची मुलगी द्यायची आणि जावई घ्यायचा. झालं देणं घेणं. आणि इच्छा असेल तर एखादा नारळ देऊ शकता तुम्ही. अहो दादा, पण हुंडा. अहो, हुंडा ही स्वार्थी माणसांनी धर्माच्या माथी मारलेली एक अत्यंत वाईट प्रथा आहे. धर्म हुंडा मागत नाही, माणसं हुंडा मागतात आणि ती ही अतिशय हीन पातळीची.
लग्न ही दोन कुटुंबांना एकत्र आणणारी एक पवित्र रीत आहे. आपण तिचा मान ठेवूया. आपण दादा लग्नाचा खर्च मात्र देवाच्या दयेने आमचं सगळं चांगलं आहे आणि लग्न वैदिक पद्धतीने व्हावं असा आमचा आग्रह आहे. तो यासाठी की नवदाम्पत्यावर लग्नाचे सगळे विधिवत संस्कार व्हावे. लग्न ही बडेजाव करण्याची, दिखावा करण्याची गोष्ट नाही मनोहरराव. लग्न ही दोन कुटुंबांनी अतिशय आनंदाने एकत्र येण्याची एक पवित्र संधी असते. आणि हो, लग्न वैदिक पद्धतीने केलं तरी त्यातला साधेपणा आपण कायम ठेवूया. आता तरी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं का? झालं दादा. नंदिनीला बोलवायचं का आता? कुमोद, ए कुमोद. हो माई, मी इथेच आहे. अगं बाई, नंदिनीला बोलवून आण. हो हो माई. मनोहरराव, अहो आता तुम्ही आमचे व्याही होणार. तुमचे आशीर्वाद अरे पाहिजे. बाप, आयुष्यमान. देवापुढे साखर ठेवते. हो होय 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 होय. बसा बसा बसा. सुखी काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं होतं आपलं. हो. गुणाची ग माझी सून ती. अगं नंदिनी गेली. कुमुद, पेढे दे हो सगळ्यांना. हो माई. घ्या. तूही घे. हो घेते. तू एवढा सेन्सिबल असशील असं वाटलं नव्हतं मला. आय एम सॉरी, पण खरंच वाटलं नव्हतं. मग अरे मग काय? मग पुढे काय? पुढे काय म्हणजे तू मला लग्नासाठी विचारतोयस का? तुझा नकार माहितीये मला. चूक माझा होकार आहे. म्हणजे माझ्या डोक्यात गोंधळ होता असं नाही रे, पण मला माझा नवरा कसा हवाय ना हे खूप क्लिअर आहे माझ्या डोक्यात. माझा नवरा मला विचारी, समंजस, कमिटेड आणि खूप मोकळ्या विचारांचा हवा. ज्याला खोलवर विचार करता येतो असा माझा नवरा, जो फक्त वरवरचा नाही, आतून जोडलं जाणं काय असतं हे ज्याला माहिती आहे ना, अशा माणसाशी मला संसार करायचा. तू मला तसं वाटलंही होतंस, पण तुझ्या फॅमिली बद्दल कळलं आणि मी बॅकफुटला गेले. पण तू जर एवढा विचार करतोस आणि तुझं माझ्यावर एवढं प्रेम असेल ना वासू, तर माझी काही हरकत नाही. उर्मी, तू जरा इम्पल्सिव्हली निर्णय घेते. मी निर्णय ऑलरेडी घेतलाय यार. तुझ्या घरच्यांना आवडणार नाही. तुझ्या घरच्यांना आवडणार आहे का? अगं मी तो स्टँड घेऊ शकतो. मीही घेऊ शकते. तू शांतपणे विचार करावास असं मला वाटतं. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही? मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं होतं. तुझ्याशीच नाही तर कोणाशीच नाही हे ठरलेलं आहे माझं. मग
का फाटे फोडतोय? फाटे नाही फोडते मी. माझ्या घरात नांदणं तुझ्यासाठी इतकं सोपं नाहीये. माहितीये मला. आपल्या दोघांच्या घरचं वातावरण एकदम विरुद्ध आहे. अरे तू माझेच मुद्दे मला काय सांगतोय? उद्या तू म्हणशील वेगळे राहू तर मला ते जमणार नाही. तुला वाटतं का मी असं म्हणेन? आर यू शुअर उर्मी? हे बघ, आता तू परत परत माझ्यावर अविश्वास दाखवलास ना तर मला राग येईल. तुझ्या बाबांना विचार आधी. बाबाला सांगेन. विचार. मला ना माझ्या बाबांनी स्वतःच्या डोक्याने विचार करायला आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवलं. इनफॅक्ट तोही माझ्या विचारांना आणि माझ्या निर्णयांना खूप रिस्पेक्ट करतो. तुझी पत्रिका नाहीये ना? अरे आता तर म्हणालास ना की तू स्टँड घेणार तुझ्या दादांसमोर. हो, पण तो मार्ग सरळ असेलच की नाही माहिती नाही उर्मी. चांगलं उद्दिष्ट गाठण्यासाठी चांगलाच मार्ग निवडता यावा ही चैन झाली आणि आता ती चैन मला परवडणारी नाही. आता जरा इकडचा तिकडचा मार्ग चोखाळावा लागेल. तुला चालणार आहे ना ते? वासू, आता मात्र तुझ्या अटी वाढतच चालल्या आता. हे बघ, मी माझी तत्व नाही सोडणार आणि तू तुझं म्हणणं सोडू नकोस. मी कधी तुला बदलायला सांगणार नाही आणि तूही मग मला कधी बदलायला सांगू नकोस. ठीक आहे. बरं, आता तरी आपण चांगले मित्रमैत्रिणी आहोत ना? त्याशिवाय चांगले नवरा बायको कसे होणार?